तुम्हाला थंबनेल पाहून तर समजलंच असेल, आज आपण काहीतरी वेगळं आणि अतिशय चविष्ट रुचकर असं पाहणार आहोत. बरं, ही रेसिपी एकदम नवीन आहे बरं का. यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कुठेच पाहिली नसणार आहे. कोथिंबीरमध्ये दूध घालून नेमका असा काय पदार्थ तयार होणार याची उत्सुकता तुम्हालाही लागली असेल. बरं, हा पदार्थ गोड आहे की तिखट, मुळात हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. ही रेसिपी तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही, कारण याचा शोध मी लावलेला आहे. यापूर्वी मी स्वतःही कधी केली नव्हती. आज मला अचानक सुचलं आणि म्हटलं चला करून पाहावी, तर खूप कमाल झालेली. कशी करायची चला आपण लगेचच पाहूया. तर पहा, या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे कोथिंबीर. या रेसिपीला आपल्याला फार काही साहित्य लागत नाही. अगदी घरामध्ये जे उपलब्ध आहे ना त्या साहित्यात तुम्ही ही रेसिपी करू शकता. करायला अतिशय सोपी आणि खायला खूप जास्त रुचकर. पाहुणे आल्यावर आवर्जून करावी अशी ही रेसिपी आहे. आपलं बघा बऱ्याचदा ठरलेलं असतं ना की पाहुणे आल्यावरती आपण पनीरच करतो, चिकनच करतो किंवा मग काहीतरी ठराविक भाजी की हीच भाजी पाहुणे आल्यावरती करायची. जसं की मासवड्या असतील किंवा मग इतरही कोणतं शेंगोळ्यांचं कालवण वगैरे. त्यातच तुम्ही या रेसिपीची सुद्धा एक जागा ठेवू शकता. स्टार्टरमध्ये करा किंवा मग डायरेक्ट भाजी म्हणून करा किंवा मग नाश्त्याचा पदार्थ म्हणून करा. खूप जास्त कन्फ्यूज होणार आहे तुम्ही की नेमकं मी असं काय बोलते की जे नाश्त्यालाही खाऊ शकतो किंवा भाजी म्हणूनही करू शकतो. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना खूप भन्नाट असा एक पदार्थ दाखवते. तर पहा, या रेसिपीसाठी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. ती स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतरनं अशा पद्धतीने कट करून घ्यायची. आता कोथिंबीर जितकी तुम्हाला गरजेची आहे तितकी घ्या. मी ही रेसिपी 2 जणांसाठी करते आहे, तर मी इतकी कोथिंबीर घेतली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1-2 हिरव्या मिरच्या घालायच्या, सोबत लसणाच्या पाकळ्या घालायच्या. त्यानंतरनं यामध्ये 1 लहान वाटी बेसनपीठ घालायचं. पहा, लहान वाटी बेसनपीठ घातले. आता त्यानंतरनं काय करायचं आहे आपल्याला, यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे. पहा, आपण पिठामध्ये ना आधी दूध घालून घेऊया. अगदी थोडं दूध घालायचं आहे. आपल्याला एकदम दूध घालायचं नाही. आता तुम्ही पीठ किती प्रमाणात घेताय ना त्यानुसार तुम्हाला इथे दुधाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. तुम्ही किती क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करताय त्यावरती तुम्हाला दूध लागणार आहे. मी थोडं थोडं करून यामध्ये दूध ॲड केलेलं आहे आणि मला तेवढं संपूर्ण दूध लागलेलं आहे. पहा, पीठ अशा पद्धतीने आपल्याला पातळ करायचं आहे. खूप घट्ट ठेवायचं नाही आहे आणि अगदीच पातळ करायचं नाही आहे पाण्यासारखं. अगदी या पद्धतीने हवं आहे. पहा, जसं आपण नेहमी बटाटे वडे करण्यासाठी जसं पीठ खलवतो ना, अगदी त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला घट्ट आणि पातळ असं हवं आहे. पहा, अशा पद्धतीने. आता मी हे मिक्सरच्या भांड्याचं जे झाकणाचं आहे ते काढून घेतलं. त्यानंतरनं काय करायचं, ही जी कोथिंबीर आहे ही यामध्ये घालून घ्यायची. तर पहा, इथे मी संपूर्ण कोथिंबीर यामध्ये घालून घेते आहे. कोथिंबीरीचा हा एकदम वेगळा आणि नवीन पदार्थ आहे. आता मिरची घातल्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण तिखट पदार्थ करतोय काहीतरी, पण वड्या वगैरे करत नाही बरं का आपण. यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं. त्यानंतरनं थोडीशी हळद घालायची आपल्याला आणि त्यानंतर पांढरे तीळ आवर्जून घालायचे. सोबतच थोडंसं मी इथे जिरंसुद्धा घालून घेणार आहे. आता हे सर्व जिन्नस घातले की आपण हे सर्व एकजीव करून घेऊया. पहा, अशा पद्धतीने. हे मिक्सरला फिरवायचं नाही आहे बरं का. परत आपल्याला हे स्पूनच्या साह्याने, चमच्याच्या साह्याने छान असं एकजीव करून घ्यायचे, म्हणजे मीठ सगळीकडे लागलं जाईल. त्याचबरोबर हळदसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. तर पहा, मी इथे अगदी एकसारखं असं हे फिरवून घेते आहे आणि कोथिंबीर प्रमाणात पडलेली आहे. जितकं आपलं पीठ आहे ना तशी कोथिंबीर घ्यायची आहे. पहा, तुम्हाला कोथिंबीर थोडी जास्त प्रमाणात घ्यायची. आता इथे हे बॅटर अगदी व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. आता आपण काय करूया, एक प्लेट घेऊया. पसरट अशी प्लेट घ्यायची. प्लेट घेताना अशी घ्या की हे बॅटर त्यामध्ये बसेल. आता ह्या प्लेटला आपण तेल लावून घेऊया. आता तुम्हाला वाटेल यामध्ये हे टाकायचं म्हणजे मग ढोकळा करतोय का, तर अजिबात नाही. बरं, वड्या करतोय का, तर तसंही नाही. तुम्ही ही रेसिपी संपूर्ण पहा. खात्रीने सांगते तुम्हा सगळ्यांना खूप जास्त आवडेल. तर पहा, इथे आपण प्लेटला छान असं तेल लावून घेतलेलं आहे. आता एका कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये खाली पाणी ठेवायचं. त्यानंतरनं त्यावरती तुमच्याकडे जर स्टँड असेल तर ते ठेवू शकता तुम्ही. मी इथे खाली प्लेटच ठेवलेली आहे आणि आपण ज्या प्लेटला तेल लावून घेतलं आहे ना ती प्लेट यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि त्यानंतरनं हे जे बॅटर आहे हे यामध्ये घालून घ्यायचं. आता तुम्ही हे आधी खालीच बॅटर घालून नंतर प्लेट यावर ठेवली तरी चालेल, पण बऱ्याचदा काय होतं ना, प्लेट सरकते किंवा पटकन अशी ठेवता येत नाही, कारण आपलं पाणीसुद्धा आता बऱ्यापैकी गरम होत आलेलं आहे.
त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने करा, म्हणजे मग प्लेट खाली ह्याच्यामध्ये ठेवताना हाताला भाजणार नाही आणि तुम्हाला हे व्यवस्थित बॅटर सेटसुद्धा करता येईल. तर पहा, अशा पद्धतीने मी इथे हे सेट करून घेतलेले, सगळं बॅटर यामध्ये घालून घेतलेले. आता यावरती आपण बंद झाकण ठेवूया. हवा कुठून बाहेर आली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने हे स्टीम करून घेऊ शकता. आता ही प्लेट एकदा स्टीम बसली ना की प्लेट पडू शकते, म्हणून मी यावरती थोडंसं वजन ठेवते अशा पद्धतीने. आपल्याला फक्त 5 ते 7 मिनटं ह्याला मीडियम फ्लेमवरती होऊन द्यायचे. तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया. तर पहा, इथे मी एका साईडला कढईमध्ये तेल ठेवते. थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला, अगदी अर्धी पळी फक्त तेल घालून घेतलेलं आहे मी इथे. यामध्ये आता आपण कट केलेला कांदा घालूया. इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतले होते, ते अशा पद्धतीने उभे असे कट करून घेतलेले आहेत. पहा, आता हे कांदे मी यामध्ये घालून घेतले. कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. मीडियम फ्लेमवर आपल्याला हा संपूर्ण कांदा परतवून घ्यायचा आहे. आता तुम्ही किती जणांसाठी ही रेसिपी करताय त्यानुसार तुम्हाला कांद्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. तर इथे मी 2 जणांसाठी करते म्हणून मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. पहा, कांदा थोडासा असा भाजला गेला की यामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या घालणार आहे. सोबतच यामध्ये आपल्याला भरपूर असा लसूण घालायचा आहे. न विसरता यामध्ये मिरची, लसूण, अद्रक घालायचंच आहे. तर पहा, इथे मी आल्याचे असे लहान लहान तुकडे करून घेतलेले, ते सुद्धा घालून घेतले. आलं असं जरा लहान तुकड्यांमध्ये कट केलं ना की ते मग आपण ज्यावेळेस हे वाटण काढणार त्यावेळेस ते छान असं बारीक वाटलं जाईल. तर पहा, आता तुमच्या लक्षात आलं असेल की वाटण काढणार म्हणजे काहीतरी भाजी करते. ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. खात्रीने सांगते, तुम्हा सगळ्यांनाच ही रेसिपी खूप जास्त आवडणार आहे. याच्यामध्ये जे मसाले वापरणारे मी आणि वाटण काढण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल. तर पहा, इथे आपल्याला मिरची आणि लसूण कांद्यासोबत जरा वेळ भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये खोबरं घालायचं आहे. खोबरं शेवटी घाला, कारण खोबरं लवकर भाजलं जातं. तुम्ही हवं तर कांदा काढून घेतलात आणि नंतर मग फक्त खोबरं भाजून घेतलं तरी चालेल. मी इथे एकत्रितच भाजलेलं आहे. तर पहा, असं अधेमध्ये हलवत आपल्याला खोबऱ्याला थोडे डाग पडेपर्यंत हे खोबरंसुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे. बरं, इथे अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ही रेसिपी खास करून सणासुदीला सुद्धा करू शकता. खूप छान होते. नेहमी आपण पनीरची भाजी करतोच, पण काहीतरी असं वेगळं आणि पनीरपेक्षाही कितीतरी पटीने चविष्ट, म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. तर पहा, छान असं खोबरंसुद्धा आपलं भाजलं गेलेलं आहे. आता मी यामध्ये कोथिंबीर घालून घेते आणि गॅस बंद करते. कोथिंबीर घालून गॅस बंद केलेला आहे. एकदा असं हे सर्व छान असं मिक्स करून घेते आणि त्यानंतरनं प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी, म्हणजे मग हे थंड होईल. आणि हां, हे थंड होतं आहे तोपर्यंत पहा, आपलं वाटण भाजून होईपर्यंत ना हे सुद्धा शिजलेलं आहे. ह्याचं झाकण काढताना इथे व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडून. तर आता आपण हे बाहेर काढून घेऊया. 5 ते 7 मिनटामध्ये आरामात हे शिजलं जातं असं. आणि पहा, अगदी परफेक्ट झालेलं आहे. असं पातळ वगैरे पण झालं नाही आहे हे बॅटर. एकदम व्यवस्थित आणि छान असं सेट झालेलं आहे. पहा, इथे जे बेसन पीठ आहे ना ते शिजलेलं सुद्धा आहे, पण तरीसुद्धा हे पुढे आपण अजून शिजवून घेणार आहोत. आता हे बाहेर काढून ठेवायचं आहे थोडं थंड होईपर्यंत. ते थंड होते तोपर्यंत आपण हे वाटण वाटून घेऊया. तुम्ही ते फ्रीजमध्ये तसंच ठेवून दिलं, जेव्हा भाजी करायची आहे, जेव्हा म्हणजे तुम्ही हे सकाळी करून ठेवलं तर संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही करू शकता. खूप दिवस ठेवू नका, बेसन पीठ आहे खराब होऊ शकतात. तर पहा, इथे मी जितकं गरजेचं आहे तितकं पाणी घालून हे वाटण वाटून घेतलेलं आहे. त्यानंतरनं एक कढई ठेवायची. कढईमध्ये बेसिक मसाले घालून घेऊया. सगळ्यात आधी घालायचा आहे मटण मसाला, त्यानंतरनं 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि त्यानंतरनं हळद, सोबत थोडीशी बेडगी मिरची पावडर घालणार आहे, म्हणजे आपल्या भाजीला छान असा रंग येईल. आता तुम्ही पुढे भाजीची तरी बघाल ना तर खरंच तुम्हालाही वाटेल की अरे काय भाजी केली आहे. तुम्ही नक्की या गुरुवारी ही भाजी कराल, किंवा मग जेव्हा कधी तुम्हाला उपवास असतो, उपवास सोडायला नक्कीच तुम्ही ही रेसिपी कराल. इतकी छान होते. पाहुणे आल्यावरती सुद्धा कराल अशीच होते. पहा, मी ज्यावेळेस मसाले घालत होते ना त्यावेळेस तेल खूप कडकडीत गरम केलेलं नव्हतं. तेल कोमट गरम झाल्यावरती मसाले घालून घेतले, कारण मसाले घालेपर्यंत तेल गरम होतं आणि गरम गरम तेलात जर मसाला घातला तर मग मसाले करपू शकतात. तर इथे मी वाटण घालून हे सर्व छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहे.
नेहमी जसं मी सांगते की वाटण आपल्याला कमीत कमी 3 ते 4 मिनटं तरी परतवून घ्यायचे. इथे पहा 3-4 मिनटं झालेली आहेत आणि वाटण छान असं परतलं गेलेलं आहे. जेव्हा तुमच्या वाटणाचा रंग असा येतो ना, ते छान असं परतलं जातं ना, त्यावेळी तुमची कोणतीही भाजी असू द्या ती नक्कीच छान होईल. वाटण छान परतून घ्यायचं आणि मुळात ते सुरुवातीला छान असं भाजूनसुद्धा घ्यायचं. तर पहा इथे मी यामध्ये गरम पाणी ॲड करते. लक्षात घ्या, भाजीमध्ये आपल्याला संपूर्ण गरम पाणीच घालायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा मी कोमट पाणी घालूनच ते मिक्स करून घेतलं आणि मग यामध्ये घालून घेतलेलं आहे. गरजेनुसार जसं लागेल तसं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करून घ्या, पण लक्षात घ्या गरम पाण्याचाच वापर करा. आता ही ग्रेव्ही करताना आहे ना थोडी पातळ करायची, म्हणजे आपण इतर ज्या भाज्या करतो ना त्यापेक्षा ही ग्रेव्ही थोडी पातळ धरायची, कारण आपण यामध्ये त्या बेसन पिठाच्या वड्या सोडणार आहोत. बेसन पीठ थोडं पाणी शोषून घेतं, त्यामुळे थोडीशी पातळ धरा ही भाजी. तर पहा इथे आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मी. जितकं गरजेचं आहे तितकं मीठ आत्ताच घालून घ्यायचं. आपण एकदा की यामध्ये वड्या सोडल्या ना की त्यासुद्धा हे थोडंसं जो रस्सा आहे तो शोषून घेणार आणि मग जर आत्ता भाजी आळणी असेल ना तर मग वड्यासुद्धा आपल्या थोड्या आळणी लागू शकतात. आपण त्यात मीठ घातले तरीसुद्धा इथे एकदा ह्या रश्श्यामध्ये मीठ घातलं ना की टेस्ट करून पहा की मीठ बरोबर आहे की नाही. तर चला, आपल्या भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण वड्या कट करून घेऊया. आता या वड्या कट करता करता आहे ना मी तुम्हाला अजून एक रेसिपी इथे सांगून टाकते. तर पहा अशा पद्धतीने तुम्ही भाजी जर तुम्हाला करायची नसेल, मुलांच्या टिफिनसाठी फक्त हा पदार्थ करायचा आहे ना, तर याच्या अशा पद्धतीने वड्या करू शकता आणि त्याला छान अशी फोडणी देऊ शकता. जर तुम्हाला तेलकट नको असेल तर फोडणी द्या, किंवा मग तेलकट चालणार असेल तर मग नक्कीच ह्या छान अशा डीप फ्राय करा. खूप जास्त छान होतात, मस्त कुरकुरीत लागतात. आता पहा मी इथे ह्या भाजीमध्ये सोडायच्या आहेत म्हणून मी लहान लहान चौकोनी फोडींमध्ये ह्या कट करून घेते. पण जर तुम्हाला तळायच्या असतील ना तर तुम्ही थोड्या मोठ्या मोठ्या फोडी ठेवल्यात तरी चालेल, किंवा मग याला जर तडका देणार असाल तर अशाच छान लहान लहान फोडी करा, म्हणजे मग त्या खायला जास्त छान लागतात. तर पहा इथे मी अशा पद्धतीने चौकोनी फोडींमध्ये हे कट करून घेतलेले. आता मी तुम्हाला काही वड्या इथे काढून दाखवते. टेन्शन घ्यायचं नाही, वड्या अगदी सहज निघतात. आपण ताटाला तेल लावलं होतं ना त्यामुळे त्या अजिबात चिटकून वगैरे बसत नाही, अगदी सहज निघतात. पहिली 1-2 लाईन ज्या असतात ना त्या थोड्या काळजीपूर्वक काढायच्या, कारण की आपली सुरी तेवढ्या जागेत बसायला सुद्धा जागा नसते. त्यामुळे ह्या 1-2 लाईन फक्त काळजीपूर्वक काढा, त्यानंतरनं अगदी पटापट ह्या सगळ्या वड्या निघून येतात. बरं, प्लेटला जो चुरा थोडाफार राहतो ना, जसं की आता तुम्ही पाहताय की प्लेटमध्ये थोडं थोडं काही ठिकाणी खाली चिटकून बसलेलं असतं, त्याचासुद्धा आपण उपयोग करणार आहोत. तो कसा पुढे सांगते. तर पहा इथे मी 2 लाईन काढल्या ना, त्यानंतरनं पहा अगदी पटपट अशा ह्या वड्या सगळ्या आपल्याला काढता येतात. ते सुरीच्या साहाय्यानेच काढा, चमच्यापेक्षा सुरीने कसं व्यवस्थित निघतात, चमच्याने तुटू शकते. आता पहा हे जे खाली राहिलेलं आहे ना बॅटर, हे काय करायचं आहे, आपला जो रस्सा उकळी आली आहे ना ज्या रश्श्याला आपल्या, त्यामध्ये घालून टाकायचे, म्हणजे मग भाजीला थोडा अजून दाटसरपणा येतो आणि भाजी खायला जास्त रुचकर लागते. तर चला पाहूया आपण रश्श्याला उकळी आली आहे का. पहा मस्त असं आपलं कालवण उकळलेलं आहे. आमच्याकडे कालवण म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्कीच सांगा. तर इथे मी या कालवणामध्ये अशा पद्धतीने जो चुरा होता तो सोडून घेतलेला आहे आणि त्यानंतरनं आता वड्या सोडून घेणार आहे. बरं, या वड्यांचं कसं आहे माहिती आहे का, केल्याने अशा की तुम्ही नुसत्या न तळता न परतता अशाच खाल्ल्यात तरी खूप छान लागतात, कारण आपण त्यामध्ये लसूण आणि मिरचीसुद्धा घातली होती, त्यामुळे खरंच त्या खूप रुचकर लागतात. तर पहा आता मी इथे भाजीमध्ये ह्या वड्या सोडून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने गॅस मीडियम ठेवायचा आहे ह्या वड्या सोडत असताना, आणि आता मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनटं फक्त मी ह्याला होऊन देणार आहे. खूप फास्ट गॅस करू नका. जर फास्ट गॅसवरती ही भाजी उकळून घेतली ना तुम्ही तर ह्याची तरी पूर्णपणे जाऊ शकते, त्यामुळे शक्यतो मीडियम फ्लेमवर याला निवांत होऊ द्या. तर पहा इथे आपल्या भाजीला छान असा कड आलेला आहे, म्हणजे छान अशी उकळी फुटलेली आहे आणि मस्त असा आपला हा रस्सा चमचमीत दिसतोय, खायला अप्रतिम लागते. आता तुम्हाला ही थोडंसं पातळ वाटत असेल, पण एक 5 मिनटानंतर ना आपण गॅस बंद केल्यानंतरसुद्धा हे थोडंसं आटला जातं हा रस्सा, कारण ह्या वड्या ज्या आहेत ते थोडंफार अजून रस्सा शोषून घेतात. तर पाहू शकता तुम्ही इथे आपला मस्त असा तर्रीदार रस्सा तयार झालेला आहे. अगदी भाकरी असेल तर चुरून खा, चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि भातासोबतसुद्धा खाऊ शकता. ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा.
एकदम नवीन आहे, त्यामुळे मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझे असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. उद्या पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.